पूर्णपणाचं पाठबळ शून्यावरती येतं अशा पैकी वक्तव्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. बावनकुळेंनी 70,000 कोटी संदर्भातले आरोप हे अजित पवारांवर केलेले आहेत आणि फाईल बंद केली नाही असं त्यांनी म्हटलं. या गोष्टीकडे कसं पाहता तुम्ही? धमकी आहे काही? व्यवस्थितपणाने कदाचित ऐकलं नसतं. माझे बावनकुळे साहेबांची 3 दिवसामध्ये माझे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री पुण्याच्या परिसरामध्ये परस्परांच्या विरोधात निवडणूक लढत असताना तो एक राजकीय स्ट्रॅटेजीचा भाग होता. परंतु कटुता निर्माण होणार नाही तशी वक्तव्य करू नये असं अगोदर ठरलं होतं. त्या दिवशी मी तिन्ही मान्यवर नेत्यांशी बोलल्याच्या नंतर पुढे कटुता निर्माण होणार नाही याची खबरदारी केली. त्यामुळे ती वक्तव्य त्या कालावधीमध्ये एक राजकीयदृष्ट्या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोन होती. त्याच्यातला विषय आणि आशय संपलेला. चिखलीकर साहेबांना नवीन जबाबदारी देणार असं वाटतं. म्हणजे जबाबदारी राज्यपातळीवरची वेगवेगळी असते. की राज्यपातळीवरची जबाबदारी चिखलीकरांच्यावरती सोपली नाही. विलासरावांचं नाव पुसण्यासारखं वक्तव्य नेत्यांकडून करण्यात येतं. तुम्ही कसं पाहता? त्यांचं कार्य पुसण्यासारखी गोष्ट आहे. कसं आहे की रवींद्र चव्हाण पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी त्या वक्तव्यामध्ये स्पष्टपणाचा खुलासा केला. त्यामुळे एक बाब नक्की, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 4 दशकं विलासरावांनी स्वतःच्या प्रभुत्वाने स्थान दिलं. बाबळगावचे सरपंच, लातूरचे उपसभापती, 80 साली विधिमंडळामधला प्रवेश, 80 सालापासून वजन तुमचं मुख्यमंत्री 8 वर्ष त्यांनी केलेलं काम लातूर मराठवाडा राज्यभर विलासरावांनी स्वतःच्या शैलीने, त्यांची भाषण शैली असेल, वक्तव्य शैली असेल, त्या काम करण्याची पद्धती असेल. आणि कोयलेशनचे उत्तम मुख्यमंत्री म्हणून विलासरावांचा उल्लेख मी अनेक वेळा माझ्या भाषणात, त्यांचं कार्य सांगितलेलं येत. परंतु रवींद्र चव्हाणांनी त्या वक्तव्यामध्ये दिलगिरी व्यक्त केली. विलासराव महाराष्ट्राचे नेते आज आहेत. उद्याच्या इतिहासात ज्यावेळेला महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल ठळकपणाने विलासरावांचा उल्लेख त्या ठिकाणी असेल. सर, नांदेड जिल्ह्यामध्ये प्रथमच राष्ट्रवादीला एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं. या यशानंतर आपण नांदेड जिल्ह्याला काय गिफ्ट देऊ इच्छिता? हलायला की सॉरी आता काय करतो ते. नांदेड महानगरपालिकेमध्ये सुद्धा परिवर्तन आपल्याला आहे. आज पूर्ण विषयाने आज या ठिकाणी नागरिक सहकारी या ठिकाणी स्वाभाविकपणाने त्याची नांदेडला जबाबदारी राज्यपातळीवर केली जाईल. नांदेडचा विकास झाला शांत व्यक्त केली तुम्ही. 1,000 कोटी रुपयाचा निधी तेवढा निधी राज्याच्या कुठल्याही शहरासाठी छोट्या वेळेला कालबद्ध विकास करण्याची नागपूरच्या बरोबरीने बदललेलं लहान नेमका रूपाने स्पष्टपणाची बदल करण्यासाठी विनंती करायला नेमका आरोप कोणावर आहे? बिनविरोध निवडणुकांसंदर्भात राज ठाकरेंनी कालचं वक्तव्य केलं की निवडणूक प्रक्रिया ही पुनश्च झाली पाहिजे. आलेलं नैराश्य लपवण्यासाठी केवळ राजकीय आभास निर्माण करणं एवढा संदेश लोकशाहीची निकोपणारी प्रक्रिया आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रत्येकाला अर्ज मांडण्याचा अधिकार आहे. राजकीय पक्षाला अर्ज मागे घेण्याची सुद्धा मुभा कायद्यामध्ये घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब अशा वेळेला अर्ज मागे गेले दबावामुळे गेले असं म्हणण्यापेक्षा आपले उमेदवारांनी अर्ज का मागे घेतले त्याचा आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण
ऐन निवडणुकीच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारावर आरोप इथं प्रदेश सरकारने केले, त्यांची हकालपट्टी वगैरे होणार आहे का? त्याच्या विरोधामध्ये एखादं व्यक्ती वक्तव्य करत असेल तर त्याची पूर्णपणाची माहिती घेऊन गंभीरतेने माहिती घेऊन तातडीने कारवाई केली. साहेब, सावरकरांचे विचार